नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहेत? मजेत आहेत ना? चला तर म्हटलं आपल्या छोट्याशा मिनी ब्लॉगला सुरुवात करू. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर चला, आज मटकीची भाजी करायची होती. तर आता म्हटलं मटकी ना मी रात्रीच मस्त काल दुपारी टाकली. आज मटकी मस्त छानशी अशी मोड आलेली होती. तर मटकी ना मी पहिले चांगलं स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतली. आता उन्हाळ्याचं मटकीचा पण जास्त असा वास येतो, त्यासाठी तिला स्वच्छ धुवून घेतली. नंतर एका साईडला मस्त मटकी वाफवायला ठेवली. मीठ टाकलं आणि हळद टाकली आणि थोडी वाफवायला ठेवली. म्हणजे छानशी अशी मस्त होते ती. तर मीठ हळद टाकून तिला थोडी वाफव दिली ना, आणि जर असं डायरेक्ट भाजीमध्ये टाकली ना तर भाजीला थोडं तरी वगैरे कमी येते, त्यासाठी ना मटकी थोडी वेगळी वाफवून घेतली. आणि अशी सुद्धा करून मुलांना जर दिली ना तर लहान मुलांना तर खूप छान असं आवडीने खातात. तर मी एका साईडला मटकी ठेवून दिली. नंतर आपण इकडे कांदे टाकून घेतले. जिरं मोहरी सगळं टाकून घेतलेलं होतं, ते बाकीचं काही दाखवणं झालं नाही माझ्याकडनं. नंतर कांद्यांमध्ये मीठ टाकून घेतलं. मीठ टाकल्यानंतर ना कांदे लवकर लाल होतात, त्यासाठी आपण ना कांद्यांमध्ये जर मीठ टाकलं ना तर कांदे लवकर लाल होतात, लवकर नरम पडतात आणि लवकर कांदे होतात. त्यासाठी ना मीठ टाकून घेते मी. तर चला आता आहे ना आपण साहित्य चिरून घेणार आहेत ना, ते दाखवते तुम्हाला. तर आपला मोबाईल पडून गेलेला होता खाली, तर नंतर हे असं मोबाईलचं येत का गं नंतर बघा आपण जिरं लसूण आणि परत आलं हे सगळं कुटून घेतोय. मग आपले कांदे बघा मस्त झालेले होते. नंतर मी त्याच्यामध्ये थोडं डाळीचं पीठ टाकलं. आपली भाजी ना थोडी मटकीची किंवा याच्या भाज्या आहेत ना थोड्या अशा पाणी पाणीकडे मटमट एक साईडला होऊन जातं, त्यासाठी ना थोडं चमच्याभर बेसनपीठ टाकलं ना तर भाजी खूप छान होते. तेलामध्ये बेसनपीठ टाकून घेतलं. नंतर आलं लसूणची पेस्ट टाकली. आपले मसाले टाकून घेतले, घरगुती मसाले, चटणी आणि आपलं बघा सगळं साहित्य टाकून आहे ना खूप छान अशी मस्त तेल सुटेपर्यंत तिला परतून घेतली. आणि आपला मटकीचा रस्सा बघा किती छान झालेला आहे. नंतर चवीनुसार मीठ टाकलं 2 चमचा आणि नंतर थोडी